नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील गहू, सोयाबीन, काकडी, लिंबू आणि कोथिंबीर या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांपैकी उल्हासनगर बाजारात गव्हाची आवक कालच्या तुलनेत 70 क्विंटलने घटून आज 550 क्विंटल झाली होती. मात्र सरासरी दरात 150 रुपयांची वाढ होऊन तो दर आज 3,400 रुपये प्रति क्विंटल राहिला. तर अकोला बाजारात गव्हाची आवक परवाच्या तुलनेत 346 क्विंटलने वाढून आज 409 क्विंटल झाली होती. सरासरी दर 2,630 रुपये प्रति क्विंटल होता. तसेच नागपूर बाजारात गव्हाची आवक आज 301 क्विंटल पाहायला मिळाली. तर सरासरी दरात 2 रुपयाची किंचित घसरण होऊन तो दर 2,645 रुपये प्रति क्विंटल होता. अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक शनिवारच्या तुलनेत 827 क्विंटलने वाढून आज 1,096 क्विंटल झाली. सरासरी दरात 45 रुपयांची वाढ होऊन तो दर 7,100 रुपये प्रति क्विंटल झाला. तर औराद शहाजहानी बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक शनिवारच्या तुलनेत 92 क्विंटलने वाढून आज 167 क्विंटल पाहायला मिळाली. मात्र सरासरी दरात 13 रुपयांची घसरण होऊन आजचा दर 7,137 रुपये प्रति क्विंटल राहिला. तसेच मुरुम बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक आज 99 क्विंटल होती. सरासरी दरात 40 रुपयांची वाढ होऊन आजचा दर 6,640 रुपये प्रति क्विंटल होता. आज पुणे-मोशी बाजारात लोकल काकडीची आवक कालच्या तुलनेत 51 क्विंटलने वाढून आज 174 क्विंटल झाली होती. सरासरी दर 1,500 रुपयांवरच स्थिर होता. तर अकलूज बाजारात नंबर 1 काकडीची आवक परवाच्या तुलनेत 13 क्विंटलने वाढून आज 28 क्विंटल झाली होती. सरासरी दरात कोणताही बदल न होता आजचा दर 1,800 रुपये प्रति क्विंटलवरच कायम होता. तसेच श्रीरामपूर बाजारात लोकल काकडीची आवक आज 24 क्विंटल झाली. सरासरी दर आज 1,000 रुपये प्रति क्विंटलवरच स्थिर होता. राज्यातील पुणे-मोशी बाजारात लिंबाची आवक कालच्या तुलनेत 21 क्विंटलने घटून आज 63 क्विंटल झाली होती. सरासरी दरात 500 रुपयांची घसरण होऊन आजचा दर 2,000 रुपये प्रति क्विंटल राहिला. तर कोल्हापूर बाजारात लिंबाची आवक कालच्या तुलनेत 49 क्विंटलने घटून आज 25 क्विंटल झाली होती. मात्र सरासरी दर स्थिर राहून आजचा दर 2,000 रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांपैकी पुणे-मोशी बाजारात लोकल कोथिंबिरीची आवक कालच्या तुलनेत 4,700 नगांनी घटून आज 28,000 नग झाली होती. मात्र सरासरी दरात 11 रुपयांची वाढ होऊन तोच दर आज 20 रुपये प्रति नग राहिला होता. तर पाटण बाजारात कोथिंबिरीची आवक परवाच्या तुलनेत स्थिर राहून 13,500 नग होती. मात्र सरासरी दरात 2 रुपयांची घसरण होऊन आजचा दर 11 रुपये प्रति नग झाला होता. तसेच रत्नागिरी बाजारात नंबर 2 कोथिंबिरीची आवक शुक्रवारच्या तुलनेत 400 नगांनी घटून आज 7,500 नग झाली. सरासरी दरात 4 रुपयांची घसरण होऊन तो दर 90 रुपये प्रति नग होता. हे होतं आपलं आजचं मार्केट बुलेटिन. आपण रोज सायंकाळी 5 वाजता शेतमार्केट पॉडकास्टचा आढावा घेत असतो. त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.